नाशिकचं टीसीएस प्रकरण, या प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत। एक नवीन अपडेट या प्रकरणाची आलेली आहे। टीसीएस प्रकरणामध्ये पीडितेचा धक्कादायक खुलासा आता समोर आलेला आहे। तिनं नेमकं म्हटलंय काय, तर आरोपींकडनं वैयक्तिक आयुष्यावर सुद्धा अश्लील शेरेबाजी व्हायची अशा प्रकारचा आरोप तिने केलाय। आता प्रशिक्षण काळातच संशयितांकडनं मानसिक छळ सुरू झाला होता। ज्यावेळी ती प्रशिक्षण घेत होती, नोकरीला सुरुवात केल्यानंतरचा काळ, असा दावा आता पीडितेने केलाय। त्याचबरोबर ऑफिसमध्ये नवीन तरुणींना प्लेयर म्हणून हिणवल्याचेही आरोप या पीडितेने केलेत। अश्लील प्रश्न, हावभाव आणि जवळीक साधण्याचे प्रयत्न आरोपींकडून केले गेले। त्याचबरोबर वेळोवेळी धर्मावर आक्षेपार्ह वक्तव्य केली गेली, भावना दुखावल्या गेल्या असा आरोप केला गेला। पीडितेचा पाठलाग करून बाहेर भेटायला दबाव टाकल्याचीही तक्रार पीडितेने केली आहे। जून 2025 ते मार्च 2026 दरम्यान सतत छळ सहन केला असा दावाही पीडिता करते। या पीडितेच्या आरोपांमुळे कार्यस्थळी असणाऱ्या सुरक्षेवर आणि पॉश कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह तयार झालंय। एसआयटीकडनं पीडितेच्या या आरोपांची पडताळणी सध्या सुरू आहे। आता या पीडितेचा धक्कादायक जबाब काय आलाय? धार्मिक कट्टरता पसरवायचा प्रयत्न होतोय हे तिने म्हटलंय। तर वैयक्तिक आयुष्यावर अश्लील शेरेबाजी केली गेली असे आरोप तिने केलेत। प्रशिक्षण काळातच या संशयितांकडनं मानसिक छळ केले गेले। तर ऑफिसमध्ये जी मुलगी नवीन जॉईन व्हायची, या नवीन जॉईन झालेल्या मुलींना प्लेयर म्हणून ते हिणवायचे। अश्लील प्रश्न रोजचे असायचे, हावभाव रोजचे असायचे, जवळीक साधायचे प्रयत्न असायचे। त्याचबरोबर धर्मावर आक्षेपार्ह वक्तव्य व्हायची आणि भावना दुखावायचाही प्रयत्न व्हायचा। पाठलाग केला जायचा आणि बाहेर भेटायचा दबाव टाकायचा अशीही तक्रार आता या पीडितेने केली आहे। जून 2025 ते मार्च 2026 दरम्यान सतत छळ सहन केला आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न गंभीर होता हेही तिने नमूद केलंय। पॉश कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह या तरुणीनं पुन्हा एकदा उपस्थित केल्याचं कळतंय। पुढची बातमी आपण पाहूया। नाशिकच्या टीसीएस प्रकरणामध्ये महिला आरोपी निदा खान अजूनही फरार आहे। आरोपी निदा खानला पकडण्यात नाशिक पोलिसांना आता अपयश आल्याचं पाहायला मिळतंय। निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर येत्या 27 एप्रिलला सुनावणी होणार आहे। दरम्यान निदा खानच्या अटकेला कोणाचंही संरक्षण नाहीये, मात्र तरीही आरोपी निदा खान फरार आहे, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। तर टीसीएस प्रकरणामध्ये आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलाय। टीसीएस प्रकरणामध्ये नेमकं काय घडलंय, अधिक माहिती समोर येतेय। धर्मांतर प्रकरणामध्ये आरोपींचा जामीन अर्ज जो होता, या सगळ्या दोन आरोपींनी जामीन अर्ज टाकला होता, तो मात्र आता फेटाळला गेला। टीसीएस प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपीनं जामिनासाठी अर्ज केला होता, तर संशयित आरोपी दानिश एयाज शेख याचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलाय। फिर्यादी आणि आरोपी एकाच कंपनीत काम करायचे, त्यातनं वाद झाला होता आणि फिर्यादीनं खोटा गुन्हा दाखल केला होता असा आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला। सरकारी पक्षाच्या वतीनं सरकारी वकील ॲडव्होकेट किरण बेंडभर यांनी जोरदार युक्तिवाद केला आणि आरोपीला जामीन देऊ नये अशी मागणी केली। आता आरोपी विरोधात बलात्कार, अॅट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। आरोपीच्या कृत्याचे समाजामध्ये गंभीर पडसाद उमटलेत आणि त्याला जामीन मिळू नये असा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून केला गेला। स्वयंसेवी संस्थांच्या आड तरुणींची अश्लील चाळे केले अशा प्रकारचा आरोप आहे। स्वयंसेवी संस्थेच्या आडच धर्मांतराचा प्रयत्न होतोय अशा प्रकारचा आरोप सध्या होतोय। एनजीओ संचालक रियाज काशीची कसून चौकशी करा अशी मागणी आता केली गेली आहे। धर्मांतर सक्ती प्रकरणात पोलिसांनी युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष रियाज काझीला ताब्यात घेतलं आणि पोलिसांनी काझीचं घर आणि कार्यालयाची झडती घेतली। यावेळी पोलिसांनी लॅपटॉपसह संबंधित दस्तऐवज जप्त केले। लॅपटॉपमधला डेटा डिलीट झाला, त्याच्यामुळे पोलिसांनी तपासामध्ये त्यांना अडचणी येत आहेत आणि लॅपटॉपमधला डेटा रिकव्हर झाल्यावर धर्मांतर प्रकरणाशी संबंधित पुरावे पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे। काझीला उद्यापर्यंत न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे।
बातमी आहे नागपूरमधनं. नागपूरमध्ये लेन्सकार्टचा वाद चांगला चुफाळून आला होता. या वादाबद्दलची अपडेट आहे. लेन्सकार्ट कंपनी विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आता आंदोलन पुकारलेलं आहे. इथं विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीकडनं विरोध केला गेलाय. हिंदुत्ववादी संघटनांनी शोरूम मधल्या कर्मचाऱ्यांना टिळा लावला आणि निषेध व्यक्त केला. चष्मे बनवणारी प्रसिद्ध कंपनी लेन्सकार्ट सध्या एका वादात अडकली आहे आणि हा वाद कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडशी संबंधित आहे. याच मुद्द्यावरनं नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी लेन्सकार्टच्या शोरूममध्ये जाऊन तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टिळा आणि बिंदी लावून कंपनीच्या नियमांचा निषेध केला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की कंपनीनं कर्मचाऱ्यांना कडा, टिळा, रुद्राक्ष आणि बिंदी आणि सिंदूर यांसारख्या हिंदू धार्मिक प्रतीक असलेल्या गोष्टी परिधान करायला मनाई केली होती. मात्र दुसरीकडे हिजाबला मात्र परवानगी दिली होती. हा धार्मिक भेदभाव होता असा आरोप विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला.